महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा हा प्रश्न 2022 सालापासून वारंवार उपस्थित केला जातोय आणि आज पुन्हा एकदा याच प्रश्नावरनं राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागलाय। त्याचं कारण म्हणजे आज सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत नियमित सुनावणीला सुरुवात झाली। आजचा संपूर्ण दिवस ठाकरे गटाच्या युक्तिवादासाठी राखीव होता। आज उद्धव ठाकरेंकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद मांडला। उद्या पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता या प्रकरणावरती पुढची सुनावणी पार पडेल, पण सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी केवळ एका पक्षाच्या नावाची किंवा चिन्हाची लढाई नाही, तरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय फुटीनंतर निर्माण झालेल्या घटनात्मक प्रश्नांची सुद्धा सुनावणी आहे। 2022 साली शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला दिलं। त्याविरोधात ठाकरेंचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तेव्हापासून हे प्रकरण पुन्हा पुन्हा न्यायालयात येतच राहिलं। गेल्या 4 वर्षात या प्रकरणावरती अनेकदा सुनावण्या झाल्या। विरोधकांनी तारीख पे तारीख अशी टीकाही केली। इतकंच नाही तर सुनावणीला होणाऱ्या विलंबावरती सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागलं। आता मात्र या खटल्यानं निर्णायक टप्प्यात प्रवेश केलेला आहे, कारण न्यायालय आता केवळ पक्षाच्या नावाचा निर्णय देणार नाहीये, तर पक्षफूट, पक्षाची ओळख, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि लोकशाहीतील राजकीय पक्षांच्या अस्तित्वाबाबत सुद्धा महत्त्वाची घटनात्मक दिशा ठरवू शकतं। म्हणूनच दिल्लीमध्ये सुरू झालेली सुनावणी केवळ न्यायालयीन प्रक्रिया नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पुढचं प्रकरण लिहिणारी ही सुनावणी ठरू शकते। तर आजच्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवरती फोकस केला, सरन्यायाधीशांना कोणकोणत्या घटनांचा आढावा दिला, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कपिल सिब्बल म्हणाले की केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे। 31 आमदारांनी आधी सुरत आणि मग गुवाहाटीला जाणं हा योगायोग नव्हता। गुवाहाटीमधनं आमदारांनी भाजपशी संगनमत करून आपलं सरकार पाडलं। आपल्या पाठीशी बड्या पक्षाची ताकद असं एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे म्हटल्याचा उल्लेख सुद्धा सिब्बलांनी केला। पक्षाच्या बैठकीसाठीचा व्हिप आमदारांनी मानला नाही। आमदारांची ती कृती म्हणजे पक्ष सोडण्याचाच पुरावा होता। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केलेली होती। एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते। 2013 आणि 2018 ची पक्षाची घटना अस्तित्वात नाही असं शिंदेंनी म्हटलं नसल्याचा उल्लेखही सिब्बल यांनी केला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही। त्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा किंवा घटनांचा उल्लेख आज कपिल सिब्बलांकडून करण्यात आला। दरम्यान दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षावरची सुनावणी पुन्हा एकदा रंगली। दोन्ही बाजूंनी शिवसेना आपलीच असल्याचा जोरदार दावा केला गेला। ठाकरेंच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित केला, तर शिंदेंच्या पक्षानं ठाकरेंचा पक्ष न्यायालयासमोर दिशाभूल करत असल्याचा आरोप केला। सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर सुद्धा आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी पाहायला मिळाली। हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही। त्यांनी जो आज युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे। जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे। जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली। तर या मुद्द्यावरनं राजकारण सुरूच राहणार आहे। उद्या सुद्धा या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होईल। पण हे प्रकरण कोर्टापर्यंत कसं पोहोचलं आणि त्यात कोणकोणत्या प्रमुख घटनांचा समावेश होता, माझा विशेषमध्ये आता आपण हेच समजून घेऊया आणि त्यासाठी 2022 पासूनच्या घटनांचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं। जून 2022 एकनाथ शिंदेंनी 30 आमदारांसह बंड पुकारलं आणि मवियाचं सरकार कोसळलं। फेब्रुवारी 2023
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बहाल केलं. याच दरम्यान उद्धव ठाकरेंना पक्षासाठी नवं नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं. 23 फेब्रुवारी 2023 निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं मात्र नकार दर्शवला. अंतिम निकालापर्यंत शिंदेंच्या पक्षाला चिन्हाचा वापर करण्याची मुभा देण्यात आली. 11 मे 2023 सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांच्या भूमिकेवरती काही प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरल्याचं मान्य केलं. मग जानेवारी 2024 विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंना खरी शिवसेना अशी एक प्रकारे मान्यताही दिली. 7 मे 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तातडीच्या सुनावणीला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं नकार दिला. मग 30 जुलै 2026 सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आणि नियमित सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. तर 5 ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस पक्ष आणि चिन्हाच्या कायदेशीर अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये नियमित सुनावणीला सुरुवात झाली आहे. तर शिवसेना पक्षफुटी प्रकरणाची नोंद ही देशाच्या राजकीय इतिहासात अतिशय महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणून केली जाईल. कारण आज देशामध्ये पक्षांतराच्या कायद्यातल्या अनेक पळवाट आहेत. त्याचाच आधार घेत किंवा त्याचाच वापर करत पक्षांतर सुरू असल्याचा आरोप होतो. राष्ट्रवादी काँग्रेस असो की तृणमूल काँग्रेस, सगळीकडे शिवसेनेचीच मोडस ऑपरेंडी ही बंडखोर नेत्यांनी वापरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेना पक्षफुटीवरचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता नियमित सुनावणी सुरू झाली आहे. अपेक्षा हीच आहे की या सुनावणीत तरी अंतिम निर्णय समोर येईल.